श्री स्वामी समर्थ सर्वांना। सगळीकडे दिवाळीची आवरास सावर चालू आहे, त्याचप्रमाणे काही ठिकाणी खमंग वास सुरू आहेत, म्हणजे फराळाची तयारी सुरू आहे। अनेकांच्या घरी दिवाळीची तयारी वेगवेगळ्या पद्धतीने सुरू झालेली आहे आणि याच बरोबर जे आता वसुबारस पासून तर लक्ष्मीपूजन म्हणजे अमावस्या या दिवसांमधले हे जे 5 दिवस आहे, या 5 दिवसांमध्ये मुख्य उपाय आपल्याला असे करायचे असतात आणि हे जे उपाय आहे हे आपल्या मुख्य दरवाजावर आपल्याला करायचे आहेत। म्हणजे जो आपला प्रवेशद्वार आहे, ज्या उंबरठ्यावर आपण हळदीचं लेपन करतो तो मुख्य प्रवेशद्वार, याच्यावर आपल्याला या 5 दिवसांमध्ये हा उपाय आपल्याला करायचा आहे। या उपायाने होणार एकच आहे की लक्ष्मी माता ज्या वेळेस आपल्या घरात प्रवेश करते ती अखंड स्वरूपात आपल्या घरामध्ये वास करत असते आणि हा उपाय केल्यामुळे आपल्या घरातली दरिद्री बाहेर जात असते। आता ही जी आपण दिवाळीची तयारी करत असतो, जे याच्यामध्ये जे उपाय, ज्या काही सेवा, जे काही गोष्टी आपण करत असतो ना, ते यासाठीच करतो की घरातली दरिद्री बाहेर जाओ आणि बाहेरची लक्ष्मी घरात येऊ। परंतु हे साध्य करण्यासाठी काही मुख्य उपाय मी तुम्हाला आज सांगणार आहे। तर ते उपाय आपल्याला आपल्या मुख्य दरवाजावर करायचे आहे। तर करायचं काय आहे बघा, ज्या वेळेस आता आपली घरातली सगळी आवरसावर जाळे जळमाटे काढून झालेलेच असतात, साफसफाई झालेली असते, सगळ्या गोष्टी आवरून सावरून झालेल्या असतातच, तरी सुद्धा बघा वसुबारस हा पहिला दिवस आहे दिवाळीचा। या दिवशी तुम्हाला काय करायचं, या 5 दिवसांमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही उशिरा उठत असाल ना तर लवकर उठायची सवय लावा। कारण की हे जे 5 दिवस आहे हे माता लक्ष्मीच्या सेवेमध्ये घालवण्याचे दिवस आहेत। याच दिवसांमध्ये आपल्या घरामध्ये वेगळ्या वेगळ्या स्वरूपांमध्ये माता लक्ष्मी प्रवेश करत असते, हे आपल्याला समजून येत नाही। परंतु आपल्याला ह्या सेवा करायच्या आहे, ती कोणत्या ना कोणत्या स्वरूपात आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि हे नंतर आपल्याला समजत असतं। करायचं काय आहे, सकाळी लवकर उठायचं आहे। ज्याप्रमाणे तुमच्या रोजच्या गोष्टी असतात त्या तुम्हाला आवरून घ्यायच्या आहे। लवकर उठून आपल्याला आपलं घराचं मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ पुसायचं आहे। पुसताना पाणी जे आपण घेतो ना त्याच्यामध्ये आपल्याला मीठ घ्यायचंय, हळद घ्यायची, गोमूत्र घ्यायचंय, याच्याने आपल्याला दरवाजा स्वच्छ कापडाने पुसायचा आहे। तोच कपडा किचन वटा पुसायला, तोच कपडा फरची पुसायला असं करू नका। दरवाजा हा आपण सुशोभित करत असतो। माता लक्ष्मी या सगळ्या गोष्टी बाहेरून जेवढी आपण साज सजावट स्वच्छता ठेवू त्याच गोष्टीने माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होत असते। म्हणून हे जे वस्त्र आहे ना ते व्यवस्थित घ्या, कारण की मुख्य दरवाजावर आपण स्वस्तिक काढणार आहोत, म्हणजेच काय पूजा करणार आहोत। तर घाणेरड्या कपड्याने पुसू नका, स्वच्छ कपडा दरवाजा उंबरठा पुसण्यासाठी एक कपडा तुम्ही स्वच्छ वेगळा ठेवा। आता या कपड्याने आपल्याला दरवाजा पुसून घ्यायचा आहे। आता हे रोज करायचं आहे तुम्हाला, वसुबारस पासून लक्ष्मीपूजनापर्यंत रोज आपल्याला दरवाजा पुसायचा आहे। आज दरवाजा पुसला, स्वस्तिक छान काढलंय, मग उद्या नाही पुसायचं असं करू नका। सेवा आहे, रोज करायची आहे। मुख्य दरवाजा स्वच्छ या पाण्याने पुसून घ्यायचा आहे। आता आपल्या दरवाजावर बऱ्याच जणांच्या इथे शुभ लाभ काढलेलं असतं, छानपैकी स्वस्तिक लावलेलं असतं। तर मग तुम्हाला असं वाटेल की का स्वस्तिक पुन्हा काढायचं आहे, तर पण बघा कुंकवाच्या स्वस्तिकचं एक वेगळं महत्त्व आहे। त्यामुळे आपल्याला आपल्या या मधल्या बोटाने कुंकवाचं स्वस्तिक आपल्या दरवाजावर काढायचं आहे। ज्या बोटाने आपण पूजा करत असतो त्याच बोटाने आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे। तर ते स्वस्तिक काढून घ्यायचं आहे आणि स्वस्तिक काढताना लक्षात ठेवा की कुंकवानेच काढायचं आहे, म्हणजे इतर काही गोष्टी तुम्हाला त्यामध्ये टाकण्याची गरज नाहीये। फक्त पाणी घ्या, कुंकू घ्या, मिक्स करा आणि त्याच्याने स्वस्तिक काढा। स्वस्तिक काढल्यानंतर त्याच्यामध्ये ते 4 डॉट द्यायला विसरू नका आणि बाजूने दोन रेषा ज्या आपण देत असतो असं व्यवस्थितपणे स्वस्तिक काढायचं आहे आणि त्याची धूप ओवाळून, दिवा ओवाळून पूजा करायची आहे। आता असंच उंबरठ्यावर तुम्हाला करायचं आहे। उंबरठा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे, थोडीशी हळद गोमूत्र मिक्स करायचं आहे। त्याच्यामध्ये तुमच्याकडे असेल तर चंदनाची पावडर वगैरे तुम्ही टाकू शकता, म्हणजे हळदीचं लेपन मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये कसं करायचं सांगितलेलं आहे। तर ते लेपन आपल्याला करायचं आहे। खूप काही याच्यामध्ये तुम्हाला वेळ लागणार नाही, खूपच तुम्हाला घाई असेल फक्त हळद घ्या, पाणी मिक्स करा, गोमूत्र मिक्स करा आणि त्याचं लेपन अगदी हलक्या हाताने थोडंसं वरचेवर, जरी तुम्ही उंबरठा स्वच्छ पुसायचा आहे आणि ते लेपन तुम्ही जरी तसं लावून दिलं ना तरी सुद्धा ते हळदीचं लेपन दिल्यासारखंच होतं। तुम्हाला वेळ नसेल तर इतकं तरी तुम्ही करा, जास्त वेळ लागत नाही।
तर हे लेपन तुम्हाला उंबरठ्यावर करायचं आहे। दोन्ही बाजूने रांगोळीने मस्तपैकी पावलं काढून घ्यायची। अगोदरच तुमच्या उंबरठ्यावर पावलं असतील तर हरकत नाही, ते राहू द्या। त्याची कुंकू लावून हळदी कुंकू वाहून पूजा करा, धूप ओवाळा, दिवा एका बाजूला लावा, फुलं वाहिले तरी चालतील, हरकत नाही। असतील तर वाहा, नसतील तर हरकत नाही, काही प्रॉब्लेम नाही, परंतु इतकी तर पूजा तुम्हाला केलीच पाहिजे। आणि जे स्वस्तिक कुंकवाने आपण आपल्या दरवाजावर काढले तेच उंबरठ्यावर पण तुम्हाला काढायचं आहे कुंकवाने। असं तुम्ही वसुबारसच्या दिवशी करायचं आहे, त्याच्या दुसऱ्या दिवशी पण करायचं आहे, असं तुम्हाला लक्ष्मीपूजनाच्या दिवसापर्यंत करायचे। 5 दिवस सलग ही सेवा करायची आहे। हळदीच्या लेपनमुळे निगेटिव्ह एनर्जी आहे, निगेटिव्ह शक्ती आहे, वाईट दृष्ट आहे, त्या आपल्या घरावर पडत नाही। आणि जी काही दरिद्र्य आहे ना ती पण आपल्या घरामध्ये हळदीचं लेपन दिल्यामुळे प्रवेश करत नाही। हळद खूप प्रकारे फायदेशीर आहे, तुम्हाला माहिती आहे। कोणत्याही प्रकारचा शरीराच्या भागावरनं मी तुम्हाला अनुभव सांगते, कुठेही आपल्याला लागलं, काहीही झालं की आपण हळद लावतो का, तर तो जो संसर्ग आहे तो कुठे दुसरीकडे व्हायला नको। आता जो हा संसर्ग आहे म्हणजेच काय, हळदीचं लेपन दिल्यामुळे वाईट शक्ती कुठेही जात नाही, म्हणजेच काय तर ते उंबरठा पालटून आपल्याकडे येणार नाही। म्हणून हळदीचं लेपन आपल्याला आपल्या उंबरठ्यावर करायचं आहे। माता लक्ष्मी हे सगळं जे काही आहे आपण माता लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करावा यासाठी करत असतो, म्हणून ही सेवा आपल्याला 5 दिवस करायची आहे। त्याच प्रकारे आपला दरवाजा सुशोभित कसा करता येईल हे तुम्हाला बघायचं आहे। आंब्याच्या पानांचं तोरण बनवता आलं, झेंडूचे फुलं वगैरे लावून, तर ते आपल्या दरवाजाला लावायचं आहे। आणि या व्यतिरिक्तही तुम्ही सुंदरसं असं तोरण आपल्या दरवाजाला लावू शकता। दोन्ही बाजूला तुम्ही दिवे लावू शकतात, दिव्यांचं तोरण लावू शकतात। कसं तुम्हाला साज सजावट करता येईल, तुलसी माता आपल्या दरवाजामध्ये आपण लावलेली असते, तिला सुशोभित करायचं आहे, तिची पूजा करायची आहे। तिथे अगरबत्ती तुपाचा दिवा लावायचा आहे, रोज तुपाचा दिवा सकाळ संध्याकाळ लावायचा आहे। खूप काही तुमचा म्हणजे खूप काही याच्यामध्ये खर्च आहे असंही नाही बघा, घरातल्या घरामध्ये या सगळ्या गोष्टी अवेलेबल असतात। तर तुपाचा दिवा अगरबत्ती लावून बघा, तुम्ही स्वतः बाहेर जाऊन जेव्हा हे दृश्य बघणं तुम्हाला स्वतःला खूप फ्रेश वाटतं। आणि ऑफकोर्स दिवाळी आहे, सण आहे, तर छोटीशी का असेना रांगोळी आपल्या दरवाजामध्ये काढायला विसरू नका। रांगोळीमध्ये कलर भरा, जे कलर जसे कलर रांगोळीमध्ये आपण भरत असतो ना तसे कलर आपल्या आयुष्यामध्ये मिक्स होत असतात। सफेद रांगोळी न काढता थोडेफार कलर तरी भरा। कुंकू हळद मिक्स करून जरी तुम्ही थोडासा कलर बनवून जरी त्या रांगोळीमध्ये कुठे कुठे भरला ना तरी आपली रांगोळी छान दिसते। जर तुमच्याकडे कलर नसेल तर तुम्ही हा पण उपाय करू शकता। हे आम्ही लहान असताना हे उपाय मी केलेले आहेत, म्हणून मी तुम्हाला सांगते की या सगळ्या उपायांमुळे आपल्या घरामध्ये खूप प्रसन्न वातावरण होत असतं। आणि हो की या दिवसांमध्ये घरामध्ये कटकटी भांडण या गोष्टी होऊ नका देऊ, हे सर्वस्वी आपल्याच हातात असतं। काही गोष्टी ऐकायच्या, काही गोष्टी सोडून द्यायच्या। कुठे आजारपण असतं, कुठे भांडण असते, कुठे कटकट असते, तर त्यांना कसं तुम्हाला बंद करता येईल किंवा त्याकडे दुर्लक्ष करून या गोष्टींकडे लक्ष द्यायला सुरुवात करा। बघा आपल्या घरातलं वातावरण हळूहळू प्रसन्न होत असतं। तर हे उपाय तुम्हाला करायचे आहेत, आपल्या घरातलं वातावरण अगदी आनंदी आणि प्रसन्न राहतं। तर हा उपाय आपल्याला या 5 दिवसांमध्ये करायचा आहे। बघा वातावरण खूप बदलून जातं, हळूहळू आपल्याला समजतं। तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं। पुढच्या व्हिडिओमध्ये अजून महत्त्वाची माहिती मी सांगणार आहे। तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत, तोपर्यंत